स्वर्गीय सूर लागला होता ना ताराचा, पण मध्येच आग लागली आणि सगळ्या रंगाचा बेरंग झाला. पण ताराला दैवी सेन्स आहे बाई. म्हणजे बघा ना, आग पलीकडे लागली पण ही आधीच ओरडली स्टेजवर. हो ते तिथे झालं ते झालं. मला खात्री आहे ही तुमच्या घराण्याची धुरा पुढे नेणार. एक दिवस महाराष्ट्राची महागायिका होणार. अलीकडे वेळ फार वाईट आलीये. लोक संधीच शोधत असतात. झटकन कुणीतरी पडद्यामागून पुढे येईल आणि स्टेजवर गायला लागेल असं वाटतं. म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय? अहो, तारा आपल्या महाराष्ट्राचं उगवतं टॅलेंट आहे. तिची काळजी आहे आम्हाला. तिचा हक्क कुणीही हिरावून घेऊ नये एवढीच इच्छा आहे आमची. बाकी काही नाही. हो, अहो तुमचे आशीर्वाद आहेत म्हणून माझी तारा इथवर येऊन पोचली. आता ते आशीर्वाद तसंच तिच्या पाठीशी राहू दे म्हणजे झालं. अगदी असली कसली का आवडती मोठी माणसं. तुझ्या वाट्याचे पैसे तर खातातच, पण तुझ्या वाट्याचं कौतुक भीतीनच मिळतं. अहो, आशीर्वाद तर आहेतच, पण अजून कुणाची तरी पुण्याई तिच्या मागे खंबीरपणे उभी असणार आहे. म्हणूनच तर ती एवढी मोठी गायिका झाली. अर्थातच माझी मेहनत, आमच्या ताराचा नियमित रियाज, तिचं डेडिकेशन, या सगळ्यावर माझ्या ताराचं करिअर उभं आहे. काका, आज एवढं सगळं घडलंय ना, थोडा अस्वस्थपणा आलाय. भेटूयात नंतर. अगं हो हो, जा तू आराम कर. थोडी दमली आहे, विश्रांतीची गरज आहे. पुन्हा भेटूच. मला प्राण्यांमध्ये सगळ्यात धूर्त कोल्हा वाटायचा. ही बाई तर त्याच्याही पुढे निघाली. म्हणजे आणि तुम्हाला इथे काय दाखवायला आणलेस? त्या मुलीकडे काही कला दिला नाहीये गाण्याची. तिला गाता येत नाही. काय बोलतीयस तू? मग आतापर्यंत झालेलं तिचं नाव? तिचं नाहीये ते. तिचा आवाजही तिचा नाहीये. मग कोणाचं आहे? तिकडे बघा. तिलोत्तमा, सारंग कसा आहे? बरं आहे तो आता. ऐश्वर्या, पैसे दे. पैसे? तिलोत्तमा, तुला काय वाटलं आम्ही पैशासाठी इथं थांबलो आहोत? नाही हं. अगं, आम्ही सारंगची विचारपूस करायला थांबलो होतो ग. तुम्ही पैसे नाही का म्हणताय? तू अजिबात ऐकू नकोस तिचं. दे पैसे. मी मुळीच घेणार नाहीये हे पैसे. अगं हा, अगं एकतर आज एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला. नशिबाने कोणाला काही झालं नाही, पण तरीही रंगाचा बेरंग झालाच ना ग. आणि त्यात मला कार्यक्रमही पूर्ण करता आला नाही. कसे घेणार हे पैसे आम्ही? तू या सगळ्याचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. तुमची काहीच चूक नाहीये त्यात. तुम्ही तुमचा वेळ दिलात की नाही? घ्या घ्या पैसे. नाही, तरीही राहू दे ना पैसे. नको. ऍक्च्युली मला असं वाटतं तुम्ही पैसे आणि इमोशन्स वेगवेगळे ठेवायला हवेत. मम्मा, अगं घे ते पैसे, नाहीतर आंटीला वाटेल की आपण त्यांच्या शब्दाला मान नाही देत. अगदी बरोबर बोलतेय ती. नको ना तिलोत्तमा, राहू दे ना. एकतर तू माझी क्लासमेट आहेस म्हणून तू हा कार्यक्रम स्वीकारलास. आणि मला माहिती आहे आपली तारा खूप बिझी असते, तेव्हा मला काही तुम्हा दोघांचं नुकसान करायचं नाहीये. आणि मला कलेची सुद्धा कदर आहे. बर, तू एवढं इन्सिस्ट करतेच आहेस, तर हे पैसे तुझा आशीर्वाद म्हणून मी तारासाठी स्वीकार करते. तारालाच दे. घेताना थँक्यू आंटी. पाया पड काकूच्या. अगं असू दे. आयुष्य
बसा. बस. घ्या घ्या पाणी घ्या. घ्या पाणी घ्या. घ्या हो. घ्या घ्या. घरच्या भिंती माणसांचं मन बघतात. म्हणजे त्यांची गरिबी किंवा श्रीमंती नाही. बस आहात तुम्ही, चहा आणते मी. मुलगी गुणी आहे फार. खूप चांगले संस्कार केलेत मुलांवर. हिला बघून मला माझ्या सानिकाची आठवण आली. हिच्याच वयाची होती ती पण. नाही म्हणजे आमच्या कोट्टलवार घराच्या बायका आहेत ना, अशाच राहतात हा, अगदी तालेवार. भारी आहे भारी. बराच वेळ झाला नाही यांना जाऊन. ज्योतिष ही आमच्या घरची पारंपरिक विद्या आहे. ते काम पुढे नेटानं आणि जबाबदार नेतो इतकंच. हो का? अगं बाई, बघा की माझा बी हात. हा बघा, हाय का काही राजयोग वगैरे? बघा बरं, बघा बघा. माफ करा पण मी हात बघून भविष्य नाही सांगत. तर ग्रहांची दशा बघून मार्गदर्शन करतो.